जयंती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने त्या काळी महात्मा फुले यांनी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहे। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका। अखंड। आळशाचा धंदा उद्योग काढीती, आळशाचा धंदा उद्योग काढीती, भिंती सफोडती मध्यरात्री, भिंती सफोडती मध्यरात्री, जाईल तितकी चोरी ते करती, जाईल तितकी चोरी ते करती, मुकाट्याने जाती घरातून, मुकाट्याने जाती घरातून, दुष्ट नष्ट गुण अंगी जडताती, दुष्ट नष्ट गुण अंगी जडताती, सर्पवत होती जगात रास, सर्पवत होती जगात रास, त्याच्या उद्योगास येत नाही यश, त्याच्या उद्योगास येत नाही यश, रागावतो ईश ज्योती म्हणे, रागावतो ईश ज्योती म्हणे। याचा अर्थ सांगते। महात्मा फुले यांनी आळशी, दुष्ट आणि चोरी करणाऱ्या लोकांच्या वाईट स्वभावावर भाष्य केले आहे। आळशी माणूस प्रामाणिक उद्योग किंवा मेहनत करत नाही, तो चुकीच्या मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो। मध्यरात्री भिंत फोडून चोरी करणे, लोकांच्या घरात शिरून वस्तू चोरून नेणे, हेच त्याचे काम असते। असे दुष्ट लोक समाजासाठी सापासारखे त्रासदायक असतात। त्यांच्या मनात नेहमी वाईट विचार आणि इतरांविषयी मत्सर असतो, त्यामुळे ते स्वतःचाही आणि समाजाचाही नाश करतात। ज्योतिबा म्हणतात, अशा वाईट उद्योगांना कधीही यश मिळत नाही, कारण अन्याय, चोरी आणि दुष्टपणावर ईश्वरही रागावतो। त्यामुळे माणसाने प्रामाणिकपणे आणि मेहनतीनेच पैसे कमावे आणि आपले जीवन जगावे। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून त्यांनी दिलेले संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। 150 वर्षापूर्वी महात्मा फुले यांनी दिलेला संदेश, यांनी मारलेली हाक आजही आपल्याला जागा करते का? नक्की कळवा। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा। धन्यवाद।